ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. काय सांगा सर, ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केला त्यानंतर आपण परत जोरदार आंदोलन करताय, कुठपर्यंत आली आंदोलनाची लढाई? काल मराठवाडा मुक्ती दिन होता. कालच्याच दिवशी मराठवाड्यातल्या टोटल जनतेनं निजामाची जुलमी राजवट हुसकावून लावली. आज आम्ही त्या निजामाच्या नोंदी घालवण्यासाठी आम्ही या नांदेडच्या पवित्र भूमीमध्ये मी आहे. इथं आज आमची बैठक होती आहे आणि आम्ही निजामाच्या नोंदीसुद्धा घालवणार. कारण या नोंदी महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंतीच्या म्हणजे अर्ध्याहून जास्त लोकसंख्या या माझ्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये आहे. यांचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी या हैदराबाद गॅजेटची होळी नोंद. तुम्हाला हैदराबादचं संस्थान चालत नाही, निजाम चालत नाहीत आणि ते चाललेच नाही पाहिजे, त्यांना घालवलंच पाहिजे. पण त्यांच्या नोंदी कशासाठी? ही ओबीसीची किंवा ओबीसीचे हक्क अधिकार आरक्षण संपवणारी घटना आहे आणि ही मराठवाड्यामध्ये आम्ही ही घालवू आणि ओबीसींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमान्वये किंवा मंडल आयोगाच्या अंमलबजावणीद्वारे जे काही लोकल बॉडीजमधलं आणि शिक्षण नोकरीचे एंट्री पॉईंटमधलं आरक्षण मिळालं आहे हे आम्ही वाचवू. सर, छत्रपती संभाजीनगर येथे एक गोलमेज परिषद पार पडणार आहे मराठा समाजाची. हैदराबाद गॅजेटवर जे आहे ते विचार विनिमय केला जाणार आहे, मंथन केलं जाणार आहे आणि त्यानंतर विखे पाटलाच्या घरासमोर आंदोलन करायचं का नाही हा निर्णय घेतला जाणार आहे. हे बघा, त्यांनी काय करावं ते त्यांनी करू द्या. पण महाराष्ट्र शासनाला आणि सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना, आमदारांना, खासदारांना आमचं सांगणं आहे, महाराष्ट्रामधल्या क्रांतीला सुरुवात झालेली आहे. आम्ही ओबीसीची क्रांती काय असते हे या महाराष्ट्रानं कधीच पाहिलेली नाही. पण आत्ता ओबीसीची क्रांती आम्ही नुसती क्रांती रस्त्यावरची लढाई अथवा न्यायालयातली लढाई लढून थांबणार नाही. तर आम्ही आता बॅलेटमधल्या लढाईला सुरुवात केलेली आहे. आम्ही चलो दिल्ली की ओर किंवा चलो मुंबई की ओर म्हणजे मुंबईला जाऊन मोर्चा काढणं एवढा आमचा हेतू नाही आहे. आम्ही मुंबईच्या विधानसभेमध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्व कसं जाईल म्हणजे ओबीसीची भूमिका घेणार. नुसतं जन्मानं असून तिथं जाऊन प्रेझेंट आणि पक्षाच्या अजेंड्यावर काम करणारं नाही, तर ओबीसीच्या हक्क अधिकारावर भूमिका घेणारं नेतृत्व आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवू आणि त्या क्रांतीला सुरुवात झालेली आहे. सर, आपण जर बघितलं तर हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं बंजारा समाजसुद्धा मागणी करतो की एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं पाहिजे. बघा, माझा बंजारा बांधव आहे, त्यांना एसटीचं आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद आम्हाला आहे. बंजारा बांधवाबरोबरच वंजारी आहे, धनगर आहे, ट्रायबल्समधल्या बहुसंख्य जाती आहेत. ट्रायबल्समधल्या जाती ह्या बाय डिफॉल्ट एसटीच्या दावेदार असू शकतात. मग जर तसं मिळणार असेल तर याच्याहून दुसरा आनंद दुसरा कुठलाच नाही. दुसरी गोष्ट, बलुत्या आलुत्यामधल्या काही जाती अशा आहेत की देशभरामध्ये त्या एस-सीमध्ये येतात. मग त्यामधल्याही जातींना ज्यांचा क्लेम आहे, उदाहरणार्थ धोबी आहे, नाभिक आहे, या लोकांचा क्लेम शासनानं मान्य करावा आणि मग या सगळ्या जाती एस-टीमध्ये एस-सीमध्ये जात असतील तर त्यांचं स्वागत करेल लक्ष्मण हाके. पण कुठल्या तरी पुढाऱ्यांच्या नादाला लागून जर आपली काही फसवणूक होत असेल आणि आपल्या अंगावरचे जे कपडे आहेत आता कसे का असेनात ते कपडे काढून घेऊन तुम्हाला पुढच्या शहरामध्ये तुम्हाला रेमंडचा ड्रेस मिळणार आहे असं सांगून जर कपडे उतरवले जात असतील तर सगळ्या लोकांनी सावध भूमिका घेण्याची, आज वेगवेगळे गट करून जातीची लढाई लढण्याची वेळ नाही, तर आपण सगळ्या 18 पगड जातींनी एकत्रित येऊन आपलं आहे ते आरक्षण टिकवण्याची ही खूप संवेदनशील लढाई आहे आणि खूप सावधपणे अशा आंदोलनामध्ये त्या जातीने उतरलं पाहिजे. असं एक आयोगाचा माजी सदस्य, आरक्षणासंदर्भात जास्त नाही पण थोडंफार कळलेला हा कार्यकर्ता म्हणून सगळ्या जातीच्या लोकांना मी माझी नम्रतेची विनंती करत आहे. सर, ज्या पद्धतीनं हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन बंजारा समाज एसटीतून आरक्षण मागते, तुम्ही समर्थन करताय. अगदी मराठा समाजाने हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन जे आरक्षण मागितले मात्र याला तुम्ही विरोध करता. अहो, मराठा समाजाला वेळोवेळी हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने, स्टेट बॅकवर्ड कमिशननी, सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी, ज्या न्यायिक संस्था आहेत ज्यांना आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, संविधानिक अधिकार आहेत, या सगळ्या लोकांनी मराठा समाजाचं मागासलेपण नाकारलेलं आहे. मराठा समाज महाराष्ट्रामध्ये डॉमिनंट कास्ट आहे. मराठा समाज रूलर कास्ट आहे, म्हणजे राज्यकर्ती जमात आहे. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. मराठा समाजाचं कुठल्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व नाही सांगा बरं.
त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विधानसभेमधलं प्रतिनिधित्व, कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं प्रतिनिधित्व, राज्यसभेमधलं, लोकसभेमधलं प्रतिनिधित्व, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर, परत शुगर मिल असतील किंवा सूतगिरण्या असतील किंवा दूधधंदा असेल, चिलिंग प्लॅन्ट असतील, या सगळ्या क्षेत्रामध्ये मराठा समाज हा त्यांच्या जातीच्या 4 पट प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व करतो. ज्याचं प्रतिनिधित्व नाकारलं गेलं आहे, ज्याला हीन वागणूक दिली गेली त्या जातीमध्ये जन्माला आल्याने, त्या लोकांना आरक्षण दिलं जातं. आरक्षणाची ही मूळ लाईन का लोक इथली समजून घेत नाहीत, आमदार असतील, खासदार असतील. आणि मग मराठा समाज जर यात सामील झाला तर मग ह्या मूळ ओबीसींचं काय होईल याची कल्पना केली का कुणी? याच्या परिणामांची काय परिणामामुळं ओबीसींचं काय हालत होईल याच्यावर कोण बोलतं आहे का? त्यामुळं मराठा समाज आणि त्यांचं मागासलेपण हे जोपर्यंत प्रूव्ह होणार नाही तोपर्यंत अशा गोष्टींना आम्ही अजिबात आम्ही अशा गोष्टी होऊ देणार नाही. कारण आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आणि गावगाड्यातल्या छोट्या घटकांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा दिल्लीला अधिवेशन घेण्याचा इशारा दिला आहे. त्यांना दिल्लीला घेऊ द्या, त्यांना तिकडं कॅनडाला पाठवून द्या. ते अहद अमेरिका, तहद ऑस्ट्रेलिया, त्याचे प्रवीण गायकवाड म्हणतात. दिल्लीतच काय आहे म्हणा, तिकडं जावं ना म्हणा, पार कॅनडा, रशिया तिकडं जावं म्हणा, तिथं तुमची गरज आहे. खरं तर इथं गावगाड्यातल्या मागासवर्गीयांच्या बाबतीत कशाला खेळताय म्हणा. बिचारे करून खातेत, आत्ता कुठंतरी प्रवाहात यायला लागलेत. तुम्ही दिल्लीला जाचाल, तुमचे काय आमदार खासदार कमी आहेत? तुम्ही काय दिल्लीला गेला नाही? तुम्ही काय दिल्लीच्या तख्तावर राज्य देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केलं नाही का? मग दिल्ली कुणाला सांगताय? तुम्ही तिकडे खरं तर अमेरिकेला निघून गेलं पाहिजे. कारण हा महाराष्ट्र बहुजनांचा आहे, महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमातींचा आहे, महाराष्ट्र बलुत्या आलोत्याचा आहे आणि महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या खऱ्या रयतेचा आहे. त्यामुळे तुम्ही व्यावसायिक काम करणाऱ्या, व्यावसायिक राजकारण करणाऱ्या लोकांनी दिल्ली काय अमेरिकेला जावा. हा की सर, तुमची लढाई कोणासोबत आहे? जरांगे पाटलासोबत की सरकारसोबत? आमची लढाई सरकारसोबत तर आहेच, पण जो आमच्या ओबीसी बांधवांना, गावागावातल्या ओबीसी कार्यकर्त्यांना, ओबीसी नेत्यांना जो डॅमेज करतो, जो शिवराळ भाषेत बोलतो, जो शिव्या देतो, त्यांच्या मनात दहशत निर्माण करतो, त्या जरांगेच्या विरोधात पण आहे. आमची दोघांच्या विरोधामध्ये लढाई आहे. जरांगेनी मागायचं आणि शासनानं द्यायचं. आम्ही दोघेही आमचे शत्रू आहेत ना, त्यामुळे एक शत्रू असण्याचं कारणच उरत नाही. पण आपण बघतो ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी उपोषण केलं, त्यानंतर याचे भाजपांचे आहे ते सगळे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. हैदराबाद गॅजेटचं श्रेय कुणीही घ्यावं. भाजपचा जर DNA ओबीसी असेल तर ओबीसीच्या बाबतीमध्ये बोललं पाहिजे. आणि तुम्ही श्रेय घ्या, द्या, काय करायचं ते करा, पण गावगाड्यातला 50 ते 60% ओबीसी मात्र तुमच्या सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल, एवढं मी जबाबदारीनं सांगतो. सर, आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आहेत. विधानसभेत सुद्धा आपण काही उमेदवार देण्याची घोषणा केली. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अनुषंगानं काय भूमिका असणार आहे तुमची? हे बघा, आत्ता आमचं आरक्षण वाचवणे आता आमची प्रायोरिटी आहे. आमची जी काही संयोजन समिती आहे महाराष्ट्रातली आणि जनता सार्वभौम आहे. आमची ओबीसी जनता ठरवेल त्यावेळी आम्ही तो निर्णय घेऊ. आता आम्ही आरक्षण वाचवणं ही आमची प्रायोरिटी. काय पुढची काय भूमिका असणार आहे? मुंबईत काय आंदोलन करणार आहेत? अरे, मुंबईला ज्या दिवशी ओबीसी जातील, तालुक्याच्या ठिकाणी 1 लाख लोक जमा होत असतील. काल अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मराठवाडा मुक्तीदिनी आम्ही कळमनुरीला 1 लाख लोक गोळा केलेले आहेत. मग एका तालुक्यात जर 1 लाख लोक गोळा झाली तर मुंबईला किती लोक येतील याचा फक्त विचार करा. तर मध्यंतरी आपण बघितलं तर धनगर समाज सुद्धा मागणी होती की एसटीतून आरक्षण द्यावं, पण ती मध्यंतरी मागणी दबली. आपण काय याला पुन्हा जोर लावणार आहेत का? हे बघा, मी आत्ता लढाई ओबीसीची, गावगाड्यातल्या 18 पगड जातींची, ताटातलं आरक्षण वाचवणं. ताटातलंच आरक्षण जर हिसकावून गेलं तर मग आपण पुढं कसं जाणार आहोत, कधी जाणार आहोत आणि मग ते कोण देणार आहे, कसं देणार आहे याचा लिगल ॲस्पेक्ट मला चांगला माहिती आहे. त्यामुळे हे ताटातलं आरक्षण वाचवणं आणि कुठलाही समाज माझ्या ताटातलं म्हणजे अंगावरचे कपडे काढून देऊन कुणाच्या तर भेकाव्यावरनं दुसरं काहीतरी कुठं तर जाईल असा कुठल्याही समाजातला सुशिक्षित वर्ग करणार नाही. ताटातलं आरक्षण वाचवण्याला प्रायोरिटी असेल. आणि परत एकदा मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसी विजयंतीमधल्या जातीला मी नम्र विनंती करतो की आपली ओबीसीची लढाईमध्ये कुठेही फूट पडेल, कुठेही हा समाज बाहेर पडला, त्या समाजाची ती मागणी, त्या समाजाची ती मागणी आपली जरूर असू शकते. ती मागणी आपली मंजूर करण्यासाठी आपली लढाई आपण वर्षानुवर्ष लढतो आहोत याचं मला भान आहे. पण आत्ता आज रोजी आपलं आरक्षण तुम्ही ST घ्या, तुम्ही SC घ्या म्हणून जर आपल्या झोपड्यामध्ये कोण घुसू पाहत असेल, आपलं झोपडं उद्ध्वस्त होणार असेल, पहिलं प्राधान्य आपलं झोपडी वाचवण्याला असलं पाहिजे. मग आपण यमला बांधायचं, हवेली बांधायचं स्वप्न निश्चित बघू.
निश्चितच आपण बघतोय हे होते ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके ज्यांनी आपले संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.